दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिककरांचे उपवासाच्या दिवशी आवर्जून भेट देण्याचे हक्काचे ठिकाण म्हणून ओळखले जाणारे हॉटेल सायंतारा सध्या गॅस टंचाईच्या संकटामुळे अडचणीत आले आहे. गॅसचा पुरवठा नियमित होत नसल्याने हॉटेलचे नियमित कामकाज बंद ठेवण्याची वेळ व्यवस्थापनावर आली आहे. उपवासाच्या दिवशी साबुदाणा खिचडी, वडा, थालीपीठ यांसारख्या पदार्थांसाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक या हॉटेलमध्ये येत असतात. त्यामुळे गॅस अभावी हॉटेल बंद राहणार ही बातमी समजताच अनेक उपवास करणाऱ्या नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालं. मात्र उद्या आणि परवा अनेक नाशिककरांचे उपवास असल्याने त्यांच्या गैरसोयीचा विचार करून हॉटेल व्यवस्थापनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून मर्यादित स्वरूपात का होईना पण हॉटेल सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपलब्ध पर्यायी साधनांचा वापर करून उपवासाचे पदार्थ तयार करून ग्राहकांना सेवा देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचं व्यवस्थापनाकडून सांगण्यात आलंय. दरम्यान गॅस टंचाईचा फटका केवळ या हॉटेललाच नाही तर शहरातील अनेक हॉटेल्स आणि खानावळींनाही बसत असल्याचं चित्र आहे. तरीही उपवास करणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी हॉटेल सायंतारा सुरू ठेवण्याचा निर्णय नाशिककरांसाठी दिलासादायक ठरणार आहे. त्यामुळे उद्या आणि परवा उपवास असलेल्या नागरिकांना त्यांच्या आवडीच्या उपवासाचे पदार्थ येथे उपलब्ध होणार आहेत. रोशन गव्हाणे, दक्ष न्यूज, नाशिक. कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे. मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो. सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत. संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही. मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा. सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित.